गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअपच्या युजर इंटरफेसमध्ये एक नवीन अनाहूत पाहुणा आपण पाहिला असेल। बहुतेक लोकांना निळ्या जांभळ्या रंगाची ती रिंग म्हणजे कुठलं तरी नकळतपणे इन्स्टॉल झालेलं ॲप वाटत असेल। काही जणांनी तर ते अनइन्स्टॉल करण्याचाही प्रयत्न केला असेल, परंतु ते अजिबात अनइन्स्टॉल होणार नाहीत, कारण हे कोणतेही नवीन ॲप नसून मेटा AI नामक व्हॉट्सअपचे सर्वात लेटेस्ट फीचर आहे। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। मेटा किंवा फेसबुकने परवाच भारतातील फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम युजर्ससाठी मेटा AI लॉन्च केला आहे। ज्यांना अजूनही मेटा AI दिसत नसेल त्यांनी आपली ॲप्स लेटेस्ट व्हर्जनवर इन्स्टॉल करणे आवश्यक असेल। तर मेटा AI हा नेमका काय प्रकार आहे? ज्यांना ChatGPT किंवा गुगल जेमिनी ठाऊक आहे त्यांना जनरेटिव्ह AI असिस्टंट माहीत असेल। मेटा AI हा तसाच जनरेटिव्ह रिस्पॉन्स असून तो युजर्सला फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम वापरत असताना ॲपमधून बाहेर न जाताच हवी ती माहिती पाहिजे त्या स्वरूपात मिळवणे, प्लॅनिंग, सल्ला, सजेशन, शिफारशी, काल्पनिक इमेजेस तयार करणे आदी असंख्य कामे या सेकंदात पूर्ण करतो। मेटा AI साठी नवीनतम लियामा 3 टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय। व्हॉट्सअपवर मेटा AI वापरायचे असेल तर त्या निळ्या जांभळ्या रिंगवर टॅप केल्यानंतर एक नवीन चॅटबॉक्स मध्ये डायव्हर्ट केलं जातं आणि त्याच ठिकाणी आपला माहितीपूर्ण संवाद सुरू होतो। त्यामुळे आता कोणतीही माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही। मेटा AI चे सर्वात लोकप्रिय ठरू शकणारे फीचर म्हणजे इमॅजिन, ज्याचा वापर करून युजर AI जनरेटेड प्रतिमा तयार करून त्या इतर व्हॉट्सअप युजर्सशी शेअर देखील करू शकतील। या फीचरमुळे मेटा AI चे ChatGPT आणि गुगल जेमिनी पुढे खूप मोठे आव्हान उभे राहू शकते, ज्यांचे इमेज जनरेशन अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे। अर्थात सध्या तरी भारतात मेटा AI फक्त इंग्लिश भाषेत उपलब्ध असून लवकरच ते ChatGPT आणि गुगल जेमिनी प्रमाणे भारतीय भाषांमध्येही वापरता येईल। व्हिडिओ कॉल नंतर मेटा AI हे फीचर व्हॉट्सअपच्या इव्होल्यूशन मध्ये एक माइलस्टोन असून तो युजरसाठी अमर्याद शक्यता घेऊन आलाय। अशा स्टोरीज बघण्यासाठी देशोन्नतीला सबस्क्राइब करा। पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।